भालेर नगरीमध्ये ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं, चिखल पाण्याला सोडू वाटत नाही असं वाटतं गुरुजी. का स्वर गंगा मी प्रत्येक ठिकाणी जिथे कथा असते, बैती गंगा बैता साधू. मी स्वतः गायक आहे, त्यामुळे मला सारेगामापा त्यावेळी या गोष्टीचा मला जरा छंद आहे. पण काय करावं, जरा राम मंदिरला कीर्तनाचा कार्य. शनी महाराजांची निष्काम कृपा आहे तुमच्यावर, आणि तुम्हाला कथासाठी महान वक्ता वेदस व्यासस्पती म्हणून श्रद्धेय महाराज श्रींना मी वंदन करतो की जणू काय त्यांच्या मुखगत सरस्वतीचा वास आहे. पहिल्यांदा गुरुजींचा चेहरा पाहिला बघा नाना. साधू आणि जो कथाकार असतो त्या टायमाला त्यांच्या चेहऱ्यावर कृपा दृष्टी असे चेहऱ्यावर लाईटासारखं चिन्ह उमटतं, तसं आमच्या गुरुजींच्या चेहऱ्यावर चिन्ह आहे. भाग्यवान हात तुमच्या या तिन्ही या गावामध्ये, तिघ गावामध्ये शनी महाराजांची कथा गुरुजींच्या तोंडून मी शेवटच्या दिवशी येणार आहे गुरुजी. पण एक लई दिवसापासून तुमची चर्चा होती माझ्या दत्तधाम कुटिया नवनाथ आश्रम ताबे परिसरावर. योग आला नाही, पण एक त्या भगवान दत्तात्रेयांच्या भगवान नवनाथांच्या अधिष्ठानाला मला आदेश झाला, नाजे आपको जाना हो. मी 1:30 वाजेचा आलो आहे. भोजनाचा महाप्रसाद आपल्या नातांचा अधिष्ठान आहे, त्या ठिकाणी मी भिक्षा घेतली. मला इथं आदेश झाला नाही. आणि एक आमच्या भगिनी, त्यांना काय म्हणावं मलाच काय सुचत नाही बाबा. जशा माझी माय माऊली उतरली गाडीमधून तर साक्षात जगदंबा भासत का समोर. साक्षात माझ्या दत्तात्रेयांची आई समजावं परिपूर्ण. म्हणजे पांगोळ झालो देवा, कोण म्हणता मी पांगोळ आता असं. पण लोकांना माझा आवेश आहे, मी कट्टर हिंदुत्ववादी गुरुजी. माझी माता माऊली पायानं पांगस्त आहे, तरी लोक जवळ येऊन या माऊली जवळ किती लोकांची व्याधी मला नानासाहेबांनी सांगितलं. का अशा माऊलींच्या उदरात जन्म घ्यावा, पुत्र जणे शूरवीर ना जंजीर. का आईनं पुत्र जन्म घालावा तर असा पुत्र घालावा, ऐशी कन्या तरी देशी जैशी मीरा मुक्ताबाई. या युक्तीप्रमाणे असं हे सनातनाचं कार्य माझ्या माऊलींना हरिभक्तीपर आणि श्रद्धेय वैराग्य मूर्ती दिदी. मी लई दिवसापासून दिदींचं नाव कानावर ऐकत होतो, पण आज साक्षात दिदींचं दर्शन झालं. आमच्या या परंपरेमध्ये दत्त परंपरा ही सोपी नाही, नाथ परंपरा सोपी नाही गुरुजी. पण एक माझ्या लोकांना सांगायचं, आमच्या अंगावर कपडे नाही, पण एक जगाला पंगरण्यासाठी आम्ही कपडे देतो तुम्हाला. माझ्याकडे दत्त महाराजांनी आणि नवनाथांनी जे अधिष्ठान दिले मला, बाल्ययोगी नाथ योगींची गादी आहे. दर महिन्याची पौर्णिमेला 2-2 हजार लोकांचं अधिष्ठान, पार मुंबई पुण्याकडचे लोक. पण एक बहती गंगा बहता साधू हमारे हात में क्या है भाई. माझं लोकांना सांगायचंय, ज्या नाथांनी ज्या दत्तांनी हातामध्ये जोडी घेऊन फिरले, त्यांच्या हातामध्ये तर काही नाही खायला. पण एक माझं तुम्हाला सांगायचंय, मला आज आनंद वाटला गुरुजी. जो हा सनातन आहात, या कार्यक्रमामध्ये 10 लोक जर सुधारले तर तुमचं कथेचं सार्थक होईल. अजून सुद्धा सनातन जागृत हा मायबाप. माझ्याकडे या तुमच्या नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी येत आहे नाथ संघटनेची. पण एक तुम्हाला एक विनंती माझी, मी तुमचं लेकरू आहे, या लेकराला पदरात घ्या. का आपल्या संख्या कमी होत आहे, आपली संख्या कमी होते आणि त्यांची संख्या जास्त वाढते. त्यामुळे एक तुम्हाला एक विनंती या भिकाऱ्याची,
जर आपला संस्कृती जागवायची असेल तर आपल्या लेकराला संस्कार द्या. मी ज्या टायमाला गुरुजींच्या लेकर तुमचे चिरंजीव आहेत ना, वा वा वा, त्र्यंबक क्षेत्राला शिकतात. ऐसा पुत्र देही संता त्याशी आवडे पंढरी नाता. आपल्याला मी बोलून गेलो तुम्हाला, मुसलमानचा पोरगा 4 वेळा नमाज पढू शकतो का? मुसलमानचा पोरगा 4 वेळा नमाज पढू शकतो, पण हिंदूच्या पोराला मंदिरात जायची लाज वाटते. ही संस्कृती मी तुम्हाला आज सांगून जाणार आहे. कीर्तनामध्ये या कार्यक्रमामध्ये काहीतरी तुम्हाला गुरुजी आशीर्वाद देतील, पण त्याचं आचरण घेऊन घ्या. एक तुम्हाला माझं सांगायचं आहे. मला जरा आता टाईम नाही, मला अंमळनेर तालुक्या जळगाव जिल्ह्यामध्ये कार्यक्रमाला जायचं आहे. नानासाहेबांचा शब्दाला मी मान दिला, पण शेवटच्या दिवशी नाना मी येण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सिद्ध नवनाथ महाराज की, शनेश्वर भगवान की. वरती हात करा बरं.